आपल्या शुभ सकाळ. हे पहा मित्रांनो, आता आज गायपाशी उभा आहे, कारण की गाय वेलेली आता एक 1.5 महिना झाला, समज 1.25 महिना झाल्यानंतर आम्ही ज्योतिबाला आपल्या तुपाची वात नेत असतो गाईला, कारण ज्योतिबा आपलं कुलदैवत आहे. त्याच्यामुळं आम्ही प्रत्येक जनावर, समज कोणतं पण जनावर असू द्या, आपल्या घरी व्यालं का समज म्हैस असो अगर गाय असो, ते जर वेलं ना परत 1.25 महिना झाल्यानंतर आपल्या ज्योतिबाच्या देवाला जाऊन तुपाची वात लावून येत असत. आणि ह्यावेळेस कसं मागच्या रविवारी काम होतं, त्याच्यामुळं काय जाणं नाही झालं. तर म्हणलं आज काय दारे नाहीत, काय नाही आहेत खालच्या शेताकडे तिकडे, पण म्हणलं जाऊन दे आता ज्योतिबाला वात लावून यावं, कारण मागच्या हत्ती बी नाही गेलो. तर चला जायचं आहे आता वासरू पण दाखवतो तुम्हाला, गाय पण दाखवतो. गाय तर पाठीमागं लगेच, वासरू पण बघा केवढं झाले. बघा मित्रांनो, आपली गाय आहे आणि यायच्या अगोदरच घेतलेली, नेमकी अगोदर नव्हती आणि माझ्यापाशी आल्यावरच आलेली. तिचा पण एक खिळं टाकलेला आहे मी. तर चला वासरू पण दाखवतो तुम्हाला. वासरू मस्त मध्ये पत्रामध्ये बांधलेली, पण कुत्र्याची त्याची खूप भीती वासरायला. हे बघा आता खाय पण लागले ते. असं आहे पांढरा शिपीत गोरा आहे, गोरा मस्त. आणि लयच भारी दिसतोय गोरा. तोंडाला थोडंसं काळ आहे. केवढा झालाय परत मोठा लठ. 1.5 महिना झाला त्याला येऊन. आता पाणी ते पण पितंय, पाणी ते आता दाखवले त्याला. आणि खायला टाकलंय ज्वारीचं बारकालं बांड होतं, ते टाकलंय खायला त्याला. तर चला मित्रांनो, जातो आता यांना पाणी ते दाखवायला आलतो. एकदा वैरण ते टाकून यावा जनावरायला आणि नंतर निघावा आपलं तिकडे ज्योतिबाकडं. तर चला दाखवतो आता डायरेक्ट तिथं ज्योतिबाच्या देवस्थानापाशी गेल्यावरच. इथं आमच्या जवळचं देवस्थान निपाणी जळू का, इथे एक मोठं चांगलं देवस्थान आहे. चैती पौर्णिमाला यात्रा पण असते मोठी, आणि त्या यात्राचं पण आता ह्या वर्षी हिडं टाकीन बरं का, कारण मागच्या वर्षी निघालो की पाऊस चालू झाला होता, वारं कावर, त्याच्यामुळं आम्हीच यात्रेलाच गेलो नव्हतो. तर चला दाखवतो डायरेक्ट आता तिथे गेल्यावर. तर हे बघा मित्रांनो, मंदिराचा गाभारा. मंदिर आज इथं लग्नाचा कार्यक्रम आवडतो. चला लागले गाणे लागायला, बंद करावं लागेल. हे बघा मित्रांनो, हे मंदिराचा सभा मंडप आहे. त्याचं काम चालू होतं, पूर्ण नाही झालेलं, कलर तीन पण नाही जे झालेला. महादेव दर्शन ते घेऊन झालं पूर्ण. चला सर्वेश